नमस्कार. मी वैद्य शैलेश मालेकर. सध्या पाणी पिण्यासंदर्भात ज्या ज्या काही चुकीच्या समजुती समाजामध्ये प्रचलित आहेत त्या संदर्भात थोडंसं जनजागरण म्हणून हा एक व्हिडिओ. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावं की नाही आणि जेवणानंतर तास दीड तासानं पाणी पिणं असं आजकाल एक नवीन ट्रेंड सध्या चालू आहे. तर हे कितपत योग्य आहे आणि आयुर्वेदानुसार नक्की काय सांगितलं आहे? तर आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे, अंते करोति स्थूलत्वम ऊर्ध्वं च आमाशयात कफम. जेवणाच्या शेवटी पिलेलं पाणी हे स्थौल्य, वजन वाढवणं, जडपणा निर्माण करतं. आता हे वजन वाढवणं नॉर्मल नाही आहे, म्हणजे ज्याला वजन वाढवायचं आहे त्यानं असं प्यावं का? तर अजिबात नाही. हे स्थूलपणा, फोपसं शरीर निर्माण करायला कारणीभूत ठरतं. आणि ऊर्ध्वंच्या आमाशयात कफम, कफाचे विकार. आता इथं कफाचे विकारचा अर्थ फक्त सर्दी खोकला असं नाही, तर थायरॉईडपासून शुगर वाढण्यापर्यंत अनेक गोष्टी आयुर्वेदानुसार कफविकारांच्या अंडर येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना हा जेवणानंतर पाणी पिण्याचा घातक ट्रेंड त्रासदायक ठरू शकतो. याशिवाय त्वचाविकार किंवा कुष्ठ ज्याला आयुर्वेदामध्ये आम्ही म्हणतो, तर असे स्किनचे अनेक प्रॉब्लेम्स, सर्दी, जुनाट सर्दी, केस गळणं, कोरडा होणं, छातीचे किंवा कफाचे विकार तर आहेतच, पण याशिवाय थेट कफाशी संबंधित असे न वाटणारे पण इतर शरीरामध्ये गडबडी निर्माण करणारे असे अनेक विकार या प्रकारामुळे निर्माण होऊ शकतात. मग असं का सांगितलं जातं? तर असे जावईश्वर लावणाऱ्यांना खरंच साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. कारण साधं एक सोपं लॉजिक मला सांगा, काय करणं अपेक्षित आहे? जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं ह्या चुकीचं काय असू शकतं? आपल्याकडे पूर्वीपासून काय पद्धत आहे? जेवताना तांब्या मांडं मध्ये बरोबर घेऊन बसणं आणि जेवताना थोडं थोडं पाणी पिणं. हे आपण वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या करत आलेलो आहोत आणि त्याचा काहीही प्रॉब्लेम कधीच झालेला नव्हता. मग हा ट्रेंड कुठून आला? तर काय सांगतात, पाचक पित्त पातळ होतं. असं का पातळ होईल? गॅसवर एक साधा सोपा प्रश्न मी बऱ्याच वेळा विचारतो. गॅसवर आपण जेव्हा तांदूळ शिजायला ठेवतो तेव्हा पाणी घालून ठेवतो की कोरडे ठेवतो? गॅसवर तांदूळ पाणी घालून ठेवले तरच ते शिजतात ना. की गॅसवर तांदूळ ठेवा कोरड्या पातेल्यामध्ये आणि नंतर दीड तासानं पाणी होता, असं करून चालणार आहे? ते शिजतील का करपतील? जेवताना मध्ये मध्ये पाणी पिलं तर तो अन्नाचा गोळा एकजीव होणार आहे, व्यवस्थित होणार आहे, त्याच्यावर पाचक पित्ताची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडणार आहे. वेळेत जेवताना पाणी न पिता दीड तासानं पिणं, एक तासानं पिणं, ह्याला कोणतं लॉजिक आहे? पण काहीतरी असंबद्ध ट्रेंड निर्माण करायचे आणि लोकांना आजारी पाडायचं षडयंत्र आहे की काय असं वाटवायची इतपत अवस्था आहे. बाकी कोण काय सांगतं ह्याच्याशी मला फारसं देणं घेणं नाही, पण आयुर्वेद काय सांगतो हे मात्र मला निश्चित सांगायचं आहे. कारण या चुकीच्या पद्धती फॉलो केल्यामुळं येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप वाढती आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्याला कसलंही लॉजिक नाही. मी आत्ता जे दिलं ते उदाहरण पुन्हा एकदा लक्षात घ्या. आणि तसं असेल तर मग कधी आणि किती प्यावं? तर दिवसभरात तहान लागेल तेव्हा तहान लागेल तेवढं प्यावं आणि जेवताना मात्र मध्ये मध्ये खूप प्यायचं असं नव्हे, म्हणजे भूक मारली जाईल इतकं असं नाही, पण तहान लागेल तेवढं किंवा जेवताना मध्ये थोडीशी कोरड पडल्यासारखी होते त्यावेळी जेवढं आवश्यक आहे तेवढं निश्चित प्यावं. साधारण 2 ते 3 ग्लास किंवा एक अर्धा तांब्या इथंपर्यंत म्हणता येईल एवढं पाणी आपल्याला जेवताना जात असतं. तेवढं पाणी त्या अन्नाचा एकजीव गोळा निर्माण करायला कारणीभूत ठरतं किंवा उपयोगी पडतं असं म्हणूया, आणि मगच अन्नपचन व्यवस्थित होतं. आयुर्वेद तरी हेच सांगतो, मध्ये मध्यांगताम साम्यम धातूनाम जरणम सुखम. मध्ये मध्ये जर पाणी पिलं गेलं तर मध्यांगता म्हणजे शरीर अंगकाठी नॉर्मल राहते, कृश नाही आणि स्थूलही नाही अशी राहते. शरीराचे धातू, शरीराचे घटक समावस्थेमध्ये राहतात आणि धातूनाम जरणम सुखम, धातू निर्मिती म्हणजे पोषक रस, रक्त, मांस, मेद, अस्थि किंवा हाडं या सर्व धातूंची घटकांची निर्मिती योग्य प्रकारे व्हायला ते कारणीभूत होतात किंवा उपयोगी पडतं. तर हे लक्षात ठेवून आजपासून जर चुकीच्या पद्धतीनं आपण असं जेवणाच्या नंतर शेवटी पाणी पित असू किंवा जेवणानंतर तासा दीड तासानं पित असू तर तो चुकीचा ट्रेंड बंद करून आयुर्वेद सांगतो त्याप्रमाणे जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायला सुरुवात करूया. धन्यवाद.